दरम्यान अंबादास दानवेंशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, तीही आपण पाहूया। 6 वर्ष महापौर वाटून घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं होतं, कुठल्याही परिस्थितीत आम्ही भाजपसोबत जाणार नाही आहोत, विरोधी पक्षात विरोधात बसू। मात्र हे आता घडलं कसं? नाही, खरं तर हे घडलं कोणाच्या परवानगीविना घडलेलं दिसतंय। पक्षाची काही ही भूमिका भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची मुळीच नाही, परंतु तरी स्थानिक शाखेनं कशा पद्धतीने निर्णय घेतला याची पूर्णपणे सखोल माहिती घेतली जाईल आणि त्याच्यानंतर पक्ष योग्य ते जे काही पावलं संघटनात्मक स्तरावर उचलायची ते निश्चित उचलेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे। शिवसेना आणि भाजप यांच्याकडे संख्याबळ 70 संख्याबळ असल्यामुळे ते महापौर उपमहापौर होणार असल्याचं निश्चित झालेलं कसं पाहतो? नाही, आम्ही तो निर्णयच घेतलेला होता ना तटस्थ, कारण तिथे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची सेना तर त्या भारतीय जनता पार्टी मागे फरफटत गेलेली तिथं, कारण तिथं भारतीय जनता पार्टीला कोणाची गरजच नाही। आणि दुसरी गोष्ट MIM उभे, आम्ही MIM ला मतदान करू शकत नाही, भारतीय जनता पार्टीला मतदान करू शकत नाही, आमचं संख्याबळ नाही। त्यामुळे आम्ही मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशानं पूर्णपणे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही एक विरोधी पक्षात राहून शहराच्या विकासासाठी आमचे नगरसेवक संघर्ष करतील, एवढी आमची भूमिका ठरलेली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।